नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत आपल्या विद्यालयाचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं. या अंतर्गत प्रथमतः आपल्याला गुगल इंटरफेसवर गेल्यानंतर merylife.nic.in या वेबसाईटवरती जायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर डिरेक्टली आपण लॉग इन करू शकता. आणि आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक पेड माँ के नाम 2025-26 दिसतंय आपल्याला. त्यानंतर आता न्यू टॅब ह्या वर्षासाठी उपलब्ध झालेला आहे, तो म्हणजे एक पेड माँ के नाम 2026-27 अंतर्गत आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आपण अगर पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असाल, म्हणजे तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल, तर तुम्हाला लॉग इन करून रजिस्ट्रेशन करू शकतात. साइन अप करून करू शकतात. आणि तुम्ही सपोज रजिस्ट्रेशन केलं असेल तर मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता. मग तशा प्रकारे आपल्या विद्यालयाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण प्रथमतः साइन अप बटनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एकूण 3 इंटरफेस आपल्यासमोर येत आहे. आल्यानंतर आपल्याला सर्व माहिती भरायची, सेंट्रल गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड, स्टेट गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड आणि अदर्स. तर आपण सर्व शाळा जे आपल्या आहेत स्टेट गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड असल्यामुळे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर राज्य निवडा. राज्य निवडल्यानंतर आपलं एज्युकेशन डिपार्टमेंट असेल तर आपलं डिपार्टमेंट निवडायचं आहे. इन्स्टिट्यूशन निवडत असताना आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपलं शाळा, आपली संस्था, ज्या संस्थेची कनेक्टिव्हिटी आहेत ते आपली त्या स्क्रीनवर दिसणार आहेत. आणि आपली संस्था किंवा शाळा दिसली नाहीत तर आपण डिरेक्टली आदर्श निवडू शकता. अदर निवडल्यानंतर नेम ऑफ द फील्ड ऑफिस, नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन, आपल्या शाळेचं नाव टाका. नेम ऑफ द इन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या संस्थेचं नाव लिहा. त्यानंतर खाली नेम ऑफ द फील्ड ऑफिस आपल्या शाळेचं नाव लिहायचं आहे. हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांचं नाव लिहायचं आहे. डेजिग्नेशन टाका, पद टाकायचं आहे. त्यानंतर शाळेचा ईमेल आयडी टाका.
त्यानंतर OTP टाकू शकता तुम्ही. OTP टाकल्यानंतर प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन अशा प्रकारे झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्या इव्हेंट वगैरे इथे दिसणार आहे. आणि सपोज तुम्हाला एक पेड माँ के नाम यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुमच्या शाळेचा अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड तयार होणार आहे. या डॅशबोर्डवर गेल्यानंतर तुम्ही सर्व माहिती भरू शकता. तुमच्या इव्हेंट्स असतील, त्यानंतर 2026-27चे इव्हेंट्स असतील, जुन्या 2026च्या इव्हेंट वगैरे आहेत त्या बघू शकता. एन्व्हायरमेंट डेचा काय प्रोग्राम असेल ते टाकू शकता. त्यानंतर लाईव्ह रिपोर्टसुद्धा तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही एक पेड माँ के नाम आपल्या स्वतःच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे सर्व माहिती येणार आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओ